की राहणाऱ्या माणसाकडं मेन पैसा येतोय तो राहतोय का त्या घरामध्ये. दुसरी गोष्ट, त्या घरातली माणसं शारीरिकदृष्ट्या उत्तम स्थितीमध्ये आहेत की नाही. आणि तिसरी गोष्ट, त्या घरामध्ये जी राहतायत लोक त्यांच्यामध्ये प्रेमपूर्ण वातावरण आहे का रोज उठून घरात भांडण तंटे आहे. जर का ह्या तीनपैकी एक जरी गोष्ट घरात नसेल तर माझ्या मते ती वास्तू राहत नाही. जसं कालपुरुष असतो जो ज्योतिषामध्ये असतो आणि वास्तू पुरुष जो असतो तो असतो आपला वास्तुशास्त्रामध्ये. काही लोकांना देवळात जागा नाही मग ते त्या रूमचा ईशान्य काढतात, पण हे ऍक्च्युली चुकीचं आहे. सेकंड जे आहे ते म्हणजे आग्नेयला पाणी नकोय. त्या नैऋत्य दिशेवरती जर का टॉयलेट आलं तर तुम्ही कर्जबाजारी होणार, ऍक्सिडेंट्स होतात घरामध्ये. हा सॉरो, कर्ज आणि शत्रू घेऊन येतोय का हा आनंद घेऊन येतोय, त्या झोनवरती ते डिपेंड राहतं. हे असं शास्त्र नाही की मला डोळ्यांनी दिसले इथली एनर्जी कमी तर मी इथं करून टाकलं, हे असं नाही. ते घर मी त्यांना सांगते की तुम्ही सोडून द्या, त्या घराची रेमेडी शक्य नाही. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टवर आपण आतापर्यंत वास्तुदोष किंवा वास्तुदोषाचे रेमेडीजवर बरेच एपिसोड केले. हा सुद्धा एपिसोड वास्तूवर आहे, पण वास्तुदोष काढण्याची एक नवीन पद्धत सांगण्यासाठी मॅम आपल्याकडे आलेली आहे. मॅमचं नाव आहे सुपर्णा शिरीष नाईक. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मॅम, बऱ्याच रेमेडीज बद्दल आम्ही ऐकलं, पण वास्तूमधली जी एनर्जी आहे ती बॅलन्स करणं किंवा तिला एनहान्स करणं याबद्दल रत्न अध्याय हे एक नवीन मेथड आम्ही तुमच्याकडनं ऐकली होती. त्याबद्दल आम्हाला जास्त जाणून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम चेतन सर, तुमचे आभार, आणि तुम्ही ह्या मंचावर मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार प्रकट करते. वास्तूबद्दलचे तुमचे आणि ओव्हरऑल आजकाल तर असं झालेलं आहे की वास्तू आणि न्यूमरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे सुळसुळाट आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. परंतु मला असं वाटतं की जेव्हा मी अगदी लहान होते आणि मला जेव्हापासून वास्तू कळतंय तर तेव्हा मला असं वाटायचं की फेंगशुई, चायनीज वास्तू, मग त्यामध्ये पिरॅमिड्स लावणं, मग ते चायनीज हॅपी मॅन, म्हणजे ते लावलं की आपलं घर एकदम फुलप्रूफ छान हॅपी झालं. हॅपी मॅन ठेवलं म्हणजे हॅपी झालं. पण तो हॅपी मॅन ठेवला, घरातला मॅन हॅपी की नाही हे कसं बघणार. सो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे आणि माझं बॅकग्राऊंड कम्प्लिटली इंजिनिअरिंग मधलं आहे. बट आय हॅव डेव्हलप्ड अ व्हेरी व्हॉट वी कॅन से अ पॅशन टुवर्ड्स ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिष शिकणं म्हणा, आणि त्यामध्ये वास्तू आलंच, म्हणजे ऑल दीज मोडॅलिटीज म्हणजे त्याचे अंग आपण म्हणतो. मग ते न्यूमरोलॉजी असेल, मग वास्तू असेल, ॲस्ट्रॉलॉजी असेल. आज माझे बऱ्याच देशांमध्ये पण क्लायंट्स आहेत आणि आपल्या इंडियातल्याच बऱ्याच वास्तू प्रोजेक्ट मी केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा छान मुद्दा विचारला की तुम्ही ह्यापूर्वी पण वास्तू केले, मग हा वास्तूचा पॉडकास्ट वेगळा कसा काय? तर त्यातला रत्न अध्याय हा शब्दही कोणी ऐकला नसेल आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं की ऑडियन्समध्ये ही फार माहिती नसावी. सो मला अत्यंत आनंद होतो हे सांगायला की रत्न अध्याय हा खूपसा असोसिएटेड आहे ज्योतिषाबद्दल, ज्ञानाच्या गोष्टी रूपाशी. कारण की रत्न म्हटलं की आपल्याला माहिती आहे की रत्न हे ग्रहांचे असतात. ग्रह ही आकाशपिंडीय गोष्ट आहे की जी नेहमी हलत असते, बरोबर. मग आपल्या वास्तूवर त्याचा काय परिणाम होतो? आता तुम्ही ऐकलं असेल की बाबा काही ठिकाणी वास्तुशांतीला मुहूर्त काढतात. जसे आपले लग्नाचे मुहूर्त काढतात तसे तुम्ही जर का बघितलं असेल तर आपल्या कॅलेंडरमध्ये वास्तुशांतीचे पण मुहूर्त दिलेले आहेत. म्हणजे मुळात काय की आपण, माझं हे तत्व आहे, जेव्हा ज्या ठिकाणी मी वास्तू करेक्शन आणि एनर्जायझेशनसाठी जाते की तिथली वास्तू 101% फुलप्रूफ आणि एनर्जाइज असावी. बट माझी मेथड आणि रेमेडी थोडी वेगळी आहे. मी पिरॅमिड्स बद्दल किंवा बाकीच्यांबद्दल फार काही बोलणार नाही, बिकॉज दॅट इज नॉट माय फोर्टे. माझा आहे जो हातखंडा की ज्यात मी काम करते ते आहे रत्न अध्याय, वनस्पती अध्याय आणि यंत्र अध्याय. सो मग आता हे काय आहे तर ह्याबद्दल एक थोडंसं मी आधी सांगेन आणि मग तुमच्या प्रश्नांकडे आपण वळूयात. तर रत्न आली की म्हणजे ती कुठल्या तरी ग्रहांशी असोसिएटेड आहेत. ग्रह म्हणजे ती कुठल्या तरी कुंडलीमध्ये असणार आहेत, बरोबर. आणि ग्रह ही पिंडीय खगोलीय गोष्ट आहे की जी फिरती आकाशगंगेमध्ये, बरोबर. मग त्याचा वास्तूशी काय संबंध? तर जेव्हा गुरु अस्त असतो किंवा शनी किंवा शुक्र अस्त असतो तेव्हा कुठलेच मुहूर्त नसतात बघा. आता जसं की गुरु अस्त झाला होता किंवा शनी असते तर वास्तुशांतीचे मुहूर्त नव्हते, वास्तूचे मुहूर्त होते जे आम्ही रत्न अध्याय केले ते. तर मग असं का होतं बाबा? तो गुरु आणि शनी ही अत्यंत शुभ फल प्रदान करणारी ग्रह आहेत आणि मग वास्तूमध्ये राहणाऱ्या माणसांची आपण मेन 3 गोष्टींवरती चाचणी करतो
की राहणाऱ्या माणसाकडं मेन पैसा येतोय तो राहतोय का त्या घरामध्ये. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्या घरातली माणसं शारीरिक दृष्ट्या उत्तम स्थितीमध्ये आहेत की नाही. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, त्या घरामध्ये जी राहतायत लोक त्यांच्यामध्ये प्रेमपूर्ण वातावरण आहे का रोज उठून घरात भांडण तंटे आहेत. जर का ह्या तीनपैकी एक जरी गोष्ट घरात नसेल तर माझ्या मते ती वास्तू राहत नाही. त्या वास्तू दोषांमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. खरे. बरोबर. मग आपण काय करू शकतो ह्याला, तर रत्न अध्याय जो आपण करतो, जो मी ज्यावरती वर्क करते, तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ऐकून असाल की प्रत्येक गोष्टीला म्हणजे ज्यांच्या वास्तुशांती, म्हणजे व्ह्युअर्सपैकी बऱ्याच लोकांच्या वास्तुशांती झाल्या असतील, तर वास्तुशांतीमध्ये आपण एक वास्तुपुरुष पुरतो. आग्नेय दिशेला वास्तुपुरुष, इथपर्यंत सगळ्यांना माहिती की आपल्या घरात वास्तुपुरुष असतो. वास्तुशांती त्याच वेळेस होते. बरोबर. ग्रह कलशाच्या वेळेस वास्तुपुरुष येत नाही. ह्या अगदी बेसिक गोष्टी आपल्या आजी आजोबांपासून सगळ्यांनाच माहिती, त्यात काही वेगळ्या नॉलेजची गरज नाही. बरं, तो वास्तुपुरुष पुरताना मग का बरं तो पालथा घालतात? तो वर कधी करत नाहीत, तो पालथा घालतात. कारण त्याची अशी आख्यायिका आहे की त्यासाठी तो जे दिसल ते तो ग्रहण करत सुटला, म्हणून त्या वास्तुपुरुषाचं जे तोंड आहे ते भूमीच्या साईडला दाबलं की जेणेकरून तो वरच्या कुठल्या गोष्टी ग्रहण करणार नाही. त्यामुळे वास्तुपुरुष दाबताना सुद्धा घरात कशा प्रकारे केलेला आहे, तो व्यवस्थित आग्नेय कॉर्नर आहे का नाही, इथपर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात. आता एखादा गुरुजी येतात, अर्थात ते ज्ञान म्हणजे नथिंग डिसरिस्पेक्टफुल अबाउट एनीबडी, येतात, पूजा व्यवस्थित छान, आपल्यालाही वाटतं की छान झालं, पण ती दिशा तुमची व्यवस्थित आहे का. खूपदा असं होतं की आग्नेय दिशेलाच लोकांचं किचन असतं पण त्यावरतीच बेसिन असतं, मग बेसिनच्या खाली वास्तुपुरुष कसा येणार. म्हणजे ह्या अत्यंत विचारपूर्वक करण्याच्या गोष्टी आहे की आज माणूस कुठलाही, मी आपल्या सर्वसामान्य माणसांचं उदाहरण देतेय की एखादं घर घ्यायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि घर घेताना कोणी हार्ड कॅशने घेत नाही. म्हणजे लोन आलं आणि लोन आहे म्हटल्यावर लोकांना काम करणं आलं. म्हणजे ही सगळी जी सायकल आहे ती कुठनं चालू होते, तुमच्या घर घेण्याच्या स्वप्नापासून. मग हे घरच तुम्ही घेताना व्यवस्थित घर घेतलं पाहिजे हे. आणि जर का नसेल एखाद्याचं, अनफॉर्च्युनेटली काही लोकांना असं असतं की तेवढं ज्ञान नाहीये, मग त्या घरात गेल्यानंतर त्यांना एक एक प्रश्न यायला लागतात. उदाहरणार्थ, काही लोक अचानक आजारी पडायला लागतात, काही लोकांमध्ये पैसा येतो पण घरात टिकत नाही. ह्या सर्व गोष्टींमध्ये जर का आपण बघितलं तर वास्तू ही फुलप्रूफ असली पाहिजे. त्यामधले पहिले 4 फंडामेंटल गोष्टी आहेत की ज्या अजिबात वास्तूत नको आहेत आणि 4 गोष्टी ज्या आहेत त्या हव्याच हव्या, म्हणजे त्याला पर्याय नाहीये. बरोबर. आता प्रत्येकाची वास्तू घेतानाची 2 कॅटेगरीज आहेत की जो वास्तू घेतोय, म्हणजे जो लोन घेतोय आणि ज्याच्या नावावरती ती वास्तू रजिस्टर्ड होणार आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याची रास तरी माहिती असायला हवं. आपल्याकडे एक खूप छान म्हणजे भीती घालवण्याची पद्धत आहे, नको नको तिकडची घरं सगळी दक्षिणमुखी आहेत, दक्षिणमुखी घेतलं की म्हणजे लाईक प्रॉब्लेमच असं नाहीये. सपोज त्या जो ओनर आहे त्या माणसाची रासच जर का डॉमिनंट असेल आणि मंगळ खूप प्रामुख्याने प्रबळ असेल राशीमध्ये, आणि साऊथ कुंडलीमध्ये पण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असतात, तशी त्या माणसाच्या दक्षिण दिशेला सगळी शुभग्रह असतील तर ती दक्षिण मुखाची वास्तू सुद्धा त्या माणसाला खूप लाभून जाते. म्हणजे आतापर्यंत 4 ते 5 केसेस माझ्या अशा आहेत की दक्षिणमुखी घर, म्हणजे आता कोणी बांधतच नाहीये, पण पूर्वीची जी घेतलेली घर आहेत, कारण की आजकाल बिल्डरना माहित झालंय की दक्षिणमुखी बांधलं की ते विकल्या जाणार नाही, मग बांधायचं कशाला, मग सगळे पूर्व पश्चिम बांधतात. जे काही पूर्वीची दक्षिणमुखी घर आहेत ती काही सगळीच्या सगळी बाद नाही आहेत, लोक राहतात तिथे आताही. सो ह्याला प्रॉपर एक स्टडी आहे. कुठल्या गोष्टी अजिबात नको आहेत वास्तूत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की जसं काल पुरुष असतो कुंडलीमध्ये, ज्योतिषामध्ये काल पुरुष असतो, बरोबर. जसं आपल्याला डोकं आहे, डोळे आहेत, आपल्याला हात आहेत, सगळे अवयव आहेत, तसं काल पुरुष असतो जो ज्योतिषामध्ये असतो, आणि वास्तू पुरुष जो असतो तो असतो आपला वास्तुशास्त्रामध्ये, ज्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. वास्तूच्या अंगाने आपण म्हणतो त्याला. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे डोकं आहे वास्तुपुरुषाचं ते कुठल्या साईडला असतं जर का तुम्ही बघितलं तर ते नेहमी ईशान्य बाजूला असतं. ईशान्य ही दिशा जी आहे ती नेहमी उत्तर आणि पूर्व ह्याचा जो कॉर्नर आहे ती आपली ईशान्य असते. आपल्या घरातही एवढं सगळ्यांना माहिती की बाबा ईशान्येला आपण आपलं देऊळ ठेवतो किंवा पूर्वेला तरी ठेवतो. बरं, एवढंच माहिती असून उपयोग नाहीये. काही लोकांना देवळाला जागा नाही, मग ते त्या रूमचा ईशान्य काढतात, पण हे ऍक्च्युअली चुकीचं आहे. तर तुम्ही घर घेताना पहिलं हे बघा की तुमच्या घराची नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा कुठली येते. जर का त्यावरती चुकून किचन येत असेल, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज पाईप येत असेल,
टॉयलेट येत असेल तर तशा वास्तू तुम्हाला फुकट जरी मिळाल्या तरी तुम्ही त्या घेऊ नका, कारण त्या वास्तू तुम्हाला लाभणारच नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते मी. जर का माणसाचं डोकंच ठिकाण्यावर नसेल, म्हणजे त्याला विचार करण्याची बुद्धीच नसेल थोडक्यात, तर तो आयुष्यात कुठेच जाऊ शकणार नाही. निर्णय चुकले की पुढच्या सगळ्याच प्रॉब्लेम्स तयार होतात. मग वास्तू पुरुषाचं डोकं जर का ईशान्येला आहे तर आपण ह्या ज्या सगळ्या वेस्ट प्रोडक्ट आहेत तर त्या तिथे असू नये. बरोबर. हे एक ग्राउंड रूल आहे. तुम्ही तुमचं घर बुक करताना बघा, तुमच्या आजकाल आपल्या मोबाईलवरती कंपास आहे की ईशान्येला ह्या गोष्टी नाही आहेत ना. नसतील तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर दोज काइंड ऑफ अ वास्तू. सेकंड जे आहे ते म्हणजे आग्नेयला पाणी नकोय, किंवा आपण असं म्हणतो की साऊथच्या साईडला पाणी नकोय, कारण की आग्नेय दिशा, आग्नेय म्हणजे अग्नी, आग, जो तुमचा डेली कॅश फ्लो म्हणजे काय की काहीतरी लोकांना बघा की डायरेक्ट महिन्यानी पैसे म्हणजे सॅलरी आपली जी मिळते, पण काही लोकांचा डेली कॅश फ्लो चालूच असतो, बरोबर. म्हणजे जे इंट्राडे मधले किंवा जे रोजचा धंदा हा म्हणजे आपण त्याला असं म्हणू की जी स्टॉक मार्केट मधले, त्यांचं रोजचं लॉस प्रॉफिट चालूच असतो, किंवा ज्यांचं दुकान आहे त्यांचा रोजचा लॉस प्रॉफिट चालू आहे. मग ह्या केसमध्ये आग्नेय दिशा ही येते शुक्राची दिशा, जिथे लक्ष्मीचा वास आहे. आणि त्या अग्नितत्वावरती जर का तुम्ही पाणी किंवा कूलरच ठेवलेला आहे किंवा काहीतरी वॉटर फिल्टर ठेवलेलं आहे, पाण्याचं तत्व आहे, तर तुम्ही त्या अग्नीला दाबताय पाण्याने. मग ह्यात असं होतं की येणारे घरात पैसे जे आहेत त्याचा फ्लो कमी होऊन जातो. ही दुसरी गोष्ट आहे की जी तुम्हाला कोणालाच करायची नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते की ऍटलिस्ट लोकांना आपल्या घरात काय कुठे आहे ह्याचं तरी मोजमाप ठेवता यावं, आणि चुकीचं असेल तर ते पटकन रेक्टिफाय करतील. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की नैऋत्य जी दिशा आहे, ही नैऋत्य दिशा आहे ती म्हणजे पितरांची दिशा आहे, आणि ती राहूची पण दिशा आहे. तर ती जेवढी बंद आणि क्लोज असेल तेवढी उत्तम. त्या नैऋत्य दिशेवरती जर का टॉयलेट आलं तर तुम्ही कर्जबाजारी होणार, ऍक्सिडेंट्स होतात घरामध्ये, एका मागोमाग एक कंटिन्यू प्रॉब्लेम येतात. आणि जी पितरांची कृपा आपल्यावर राहिली पाहिजे, असं आपण म्हणतो की वी आर द अल्टिमेट प्रोडक्ट ऑफ अवर अँसेस्टर्स. म्हणजे आपण जे आलेलो आहोत आपल्या पिढ्यांपासून, आपल्यामध्ये जे जीन्स आहेत, डीएनए, वी आर कॅरिंग द डीएनए ऑफ अवर अँसेस्टर्स. मग पितरांची दिशा ही एवढी पावन आहे, जी एक्झॅक्ट अपोजिट आहे ईशान्य दिशेला, बरोबर. तिथेही टॉयलेट किंवा बाथरूम असं काहीही नकोय. क्लोज्ड रूम एन्व्हायरमेंट विल बी देअर. हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि राहिला प्रश्न दरवाजाचा, की मेन दरवाजा कुठे असावा, हा एक सगळ्यात डिबेटचा मुद्दा आहे. की बाबा मग घरात आम्ही घेतो तर एंट्रन्स काय. मग माणूस उभा राहतो घरामध्ये आणि तो म्हणतो हा का इथनं सूर्य उगवतो म्हणजे हा पूर्वेचा आहे. तर तसं नाहीये. प्रत्येक वास्तूच्या अभ्यासामध्ये प्रत्येक दिशेचे 16 झोन्स आहेत. म्हणजे 4 दिशा मध्ये ब्रह्मस्थान, आणि प्रत्येक दिशेचे 16 झोन्स आहेत. म्हणजे ह्या 16 झोननी आपण बनलेल्या प्रत्येक झोनची देवता आहे. आणि प्रत्येक दिशेचा दरवाजा तुम्हाला आनंद आणि हे घेऊनच येईल असं नाहीये. त्यामुळे तुमच्या कंपासमध्ये तो किती डिग्रीजवरती आहे. जेव्हा मी प्लॅन ग्रीड करते तेव्हा ग्रीडिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण माझ्याकडे जेव्हा ब्ल्यू प्रिंट येतं तेव्हा मी तो ग्रीड करते. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं क्रुशियल पॉईंट आहे ते म्हणजे त्या घराचं ब्रह्मस्थान काढणं, सेंटर. हा, तर त्याला आपण म्हणतो की नाभीस्थान कोणाचं, तर वास्तुपुरुषाचं. आणि मग त्यातनं सगळे ते अंग आणि मग ईशान्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी निघतात. मग जेव्हा ते कळालं त्यातनं मला कळतं की ह्या व्यक्तीचं म्हणजे हे जे आलेला प्लॅन आहे घरासाठी किंवा घर घेतलेलं आहे आणि आता त्यांना बाबा ते रेक्टिफाय करायचंय. मग मला कळून जातं की हा दरवाजा नक्की कुठल्या झोनमध्ये आहे, हा सॉरो, कर्ज आणि शत्रू घेऊन येतोय का हा आनंद घेऊन येतोय, त्या झोनवरती ते डिपेंड राहतं. त्यासाठी ग्रीडिंग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता सध्या, जी आपल्याला ब्ल्यू प्रिंटवरती म्हणजे मॅपवरती करावी. आणि त्यानंतर जेव्हा आम्हाला कळतं की आता प्रॉब्लेम आहे, आता असं तर काही नाहीये की बाबा आपण एवढं लाखाचं करोडोचं घर घेतो आणि चला आता इथलं बाथरूम फोडा, बेडरूम मध्ये बाथरूम करा आणि इकडचं, असं नाही. कारण की त्यांचं ते फिक्स लेआउट असतो, आपण तो हलवू शकत नाही. आणि आजकालच्या पद्धतीमध्ये न तोडफोड करता जी विद्या आहे, ज्यातनं आम्ही वाचतो, आमची टीम पूर्ण रेक्टिफाय करते, ती म्हणजे एनर्जायझेशन करणं रत्न अध्याय थ्रू. जसं की प्रत्येक दिशेचे एक एक ग्रह आहेत, त्याच्या रत्न अध्याय आहे. जसं की पश्चिमेची देवता आहे शनी, शनीचा रत्न आहे नीलम. म्हणजे पश्चिम साईडच्या दिशेत जर का काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्या ठिकाणी काही प्रमाणात एक छोटासा खड्डा करतो जमिनीमध्ये, टाईल्स तेवढं पोखरून, आणि तिथे आपण सेमी प्रेशियस स्टोन जे आहेत शनीचे, आपण ते पूर्णपणे डिगडाऊन करतो, म्हणजे क्लोज करून टाकतो. सो त्या दिशेचं जे तत्व पूर्णपणे गेलेलं आहे चुकीच्या गोष्टींमुळे,
आणि आपल्याला हे फुलप्रूफ दिसतं. म्हणजे यू कॅन ऑल्सो सी इट राईट नाव. आय विल शो यू सम काइंड ऑफ अ ग्लिम्सेस की अगोदरचा बिफोर आम्ही जे डिजिटल स्कॅनरनी करतो त्याच्या एनर्जीज आम्हाला कळतात की इथं 30% आहे, 40% आहेत. सो हे असं शास्त्र नाही की मला डोळ्यांनी दिसलं इथली एनर्जी कमी तर मी इथं करून टाकलं, हे असं नाहीये. सो वी हॅव अ प्रॉपर डिजिटल स्कॅनर ज्यातनं आपल्याला प्रॉपर कळतं. जसं की आता एखादा माणूस म्हटला की मला खूप थकवा आहे, विकनेस आहे, तर आपण त्याला डॉक्टर काय सांगतात की तू तुझ्या ब्लड टेस्ट कर. म्हणजे काय कारण आहे आपल्याला कळेल. ब्लड टेस्ट आल्या की आपल्याला कळतं की हिमोग्लोबिनची पातळी काय आहे. हिमोग्लोबिन कमी असेल म्हणून थकवा आहे, मग आपण काय करतो, रक्तवाढीची औषध देतो. हे साधं गणित आहे. तसं आम्ही पहिल्यांदा वास्तूत गेल्यानंतर जेव्हा डिजिटल स्कॅनरने आम्हाला कळतं की ह्या दिशेत कमी एनर्जी, ह्या दिशेत बरोबर आहे, तर तोडफोड करायची अजिबात गरज लागत नाही. ज्या दिशेची आपली एनर्जी कमी आहे त्या दिशेच्या देवतांवरती आपले उपाय केले जातात रत्नांचे. तिथे ते उपाय केले म्हणजे जिथं कमी आहे आपण तिथं ते भरीव त्याची उणीव काढली, बॅलन्स करतो, एनर्जी बॅलन्स केली की ती बॅलन्स पण होते आणि एनहान्स पण होते. आणि ह्या सगळ्या विधीनंतर आणि ह्या सगळ्या अनुष्ठानानंतर जेव्हा आपण पुन्हा रिपोर्ट काढतो एनर्जीचा, तो पूर्णपणे 100% पीक वरती गेलेला असतो. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची सप्रेस्ड एनर्जी राहत नाही. आणि हे ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे ऑन सो मेनी. म्हणजे मी कमर्शियल प्रोजेक्ट केलेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेत. बिफोर आणि आफ्टरचे आपल्याकडे अनेक टेस्टोम्युनियल आहेत की ज्यातनं आता त्या लोक पण सुखी आहेत, त्या घरातली सगळ्या त्या वास्तूचा उपभोग घेऊ शकतात. परंतु एवढी मात्र एक नक्की की हे मग कुठं करू शकत नाही आपण, म्हणजे ह्या रेमेडीज आपण कुठे करू शकत नाहीत. तर ज्या घरामध्ये ईशान्य कॉर्नर वरती बाथरूम किचन आहे ते घर मी त्यांना सांगते की तुम्ही सोडून द्या. त्या घराची रेमेडी शक्य नाही. ह्या जगात जर का कोणी म्हटलं करून द्या तर तो लिटरली तुम्हाला म्हणजे फसवण्याचं काम आहे. हे त्याची रेमेडीच नाहीये काही. म्हणजे माझे 2 क्लायंट्स आहेत, दोघंही IT मध्ये वर्क करत होते. त्यांनी एक घर घेतलं आणि ते त्यांनी असंच रँडमली आवडलं, पटकन बुकिंगमध्ये घेऊन टाकलं आणि त्यामध्ये किचन त्यांचं होतं ईशान्येवरती. आणि घरी त्या गेल्यानंतर विदिन माझ्या मते 2 ते 3 महिन्याच्या अंतरात दोघांचेही जॉब गेले. IT मध्ये ले ऑफ झाले. ह्याचा गेला ठीक आहे, पण बायकोचाही गेला. मग आता करणार काय? EMIs आहेत. मग ते म्हणाले की असं का ना की आम्ही आलो आणि अचानकच ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांनी मला मॉनिटर करायला म्हणजे अनालाइज करायला बोलवलं. देन आय गॉट टू नो की तिथे बाथरूम नव्हतं पण किचन होतं आणि किचनचा सिंक ईशान्येला येत होता. म्हणजे रोज त्यावर डिश वॉशिंग झालं, पाणी आलं, त्यावरती ड्रेनेज पॉइंट आला. त्यामुळे तुमच्यावरती देवाची कृपा पूर्णपणे गेली. म्हणजे तुमच्यावरती शिल्डच काही राहिलं नाहीये. सो मी त्यांना एक म्हटलं की तुम्ही आता इमिडिएटली तर विकू शकत नाही, कारण कसं ना शेवटी तेवढा बायर पण मिळाला पाहिजे आणि ऑल दोज थिंग्स वर देअर. त्यांना मी एक रेमेडी दिली की ह्याला रेमेडी नाहीये, पण तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये शिफ्ट व्हा आणि हे वाटलंच तर तुम्ही क्लोज ठेवा, कारण हे कोणाला रेंट देणं हे पण चुकीचं आहे, कारण त्याही माणसाला प्रॉब्लेम येणार. तर हे शिफ्ट झाले रेंटच्या घरामध्ये 1 BHK मध्ये. 2 BHK मधनं 1 BHK मध्ये गेले. परंतु त्या 1 BHK मध्ये जो त्यांनी बुक केला होता रेंटसाठी तो मी बघितला आणि तो सर्वार्थानं चांगला होता, जरी रेंटेड असला तरी. आणि विदिन 145 डेज टू आय गेस रफली 50 डेज मध्ये शी गॉट फर्स्ट जॉब. त्या लेडीला पहिल्यांदा जॉब मिळाला आणि त्यानंतर 1 महिन्याने त्या मिस्टरांना मिळाला. आणि देन दे सोल्ड ऑफ दॅट प्रॉपर्टी. म्हणजे ह्या अशा केसेस आहेत. समजा मॅम आता सपोज त्या ठिकाणी बाथरूम नव्हता, किचन होता, करेक्ट, पण ड्रेनेज लाईन आली, सिंक होता. आपण सिंकच जर क्लोज केला असता पूर्ण डायरेक्ट, म्हणजे वापरायचंच नाही बाबा, त्याला पूर्णच क्लोज. त्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की वरती आणि खाली ऍक्टिव्ह ड्रेनेज लाईन चालते ना. हा, पाईपलाईन. हा, जरी आपण नाही वापरलं तरी आपल्या वरचे आणि खालचे लोक तर त्या वरती आणि खाली वापरणारच आहेत. म्हणजे ऍक्टिव्ह ड्रेनेज लाईन अटॅच राहणारच आहे त्याला. वरचे आपल्या घरात येणार नाही ते मान्य आहे, एकदम लॉजिकल थॉट आहे हा. पण सिंक क्लोज करणं हे शक्य नव्हतं त्यांना. म्हणजे त्यावेळेस तेवढा एकच. आजकालचे तुम्ही जर का घरं बघितली असतील नीट तर किचन 2 पावलात संपतं. म्हणजे आजकाल तसं काही राहिलेलंच नाही की किचन आपण असं इकडून इकडे बघायचं पण नाही. आणि त्याला आता त्यात ते अजून मॉडर्न किचनचं नावाखाली हॉलमध्ये किचन ठेवतात. ते वास्तविक किचन नाही, जागाच नाही त्यांच्याकडे करायला. ती करायला जागा म्हणजे ते हसावं करडावं अशी सिच्युएशन आहे की त्या बिल्डरनी हे किचन कसं दिलेलं आहे ओपन किचनचं नाव. ओपन किचनचं नाव. आणि बरं, फ्रीज आणि मायक्रोवेव्ह ठेवल्यानंतर तो माणूस हलू शकत नाही. मग ह्यामध्ये जर का सिंक क्लोज केलं तर डिश वॉशिंग किंवा बाकीच्या गोष्टी आल्या, रोज व्हेजिटेबल्स, तर हे लॉजिकली तेवढं शक्य नाही आहे. म्हणजे बोलतोय आपण पण ते शक्य होत नाही. पण दीज आर सम काइंड ऑफ व्हॉट आपण केस स्टडीज आहेत की जे मला आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावे वाटतात.
तर असे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण रत्न अध्याय थ्रू करू शकतो. काही गोष्टींवर रेमेडी नाहीच आहेत. त्या गोष्टींवरती रत्न अध्याय नाही ना, फेंगशुई नाही ना, पिरामिड, कुठल्याच गोष्टींनी ब्रह्मदेव जरी आले तरी पण तिथनं काहीच रेमेडी होऊ शकत नाही. त्यामुळे ते घरामध्ये न राहणं हे उत्तम आहे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा माहिती पाहिजे. बरेच लोक खोटं पण सांगतात आपल्याला की आम्ही एवढे पैसे द्या, आम्ही अरेंज करून देऊ. तर म्हणजे आहे, म्हणजे तोडगा आहे पण काही प्रमाणात. काही ठिकाणी जसं हे म्हटलं की ईशान्य ठिकाणी पावसाचं पाण्याचं काहीतरी असलं तर राहू नका, फुकट जरी राहायचं असेल तरी राहू नका. आणि तीच गोष्ट आहे की जसं की उत्तर दिशेला तुम्ही विचार केला का कधी, का उत्तर म्हणत असतील? कारण उत्तर दिशेतनं आपल्याला सगळी उत्तरं मिळतात. आणि आपली उत्तरं आता मेजरली लाईफ मधली कशातनं मिळतात? तर पैशाच्या रूपातनं. तुम्हाला काहीतरी घ्यायचंय, त्याचं उत्तर काय? पैसे. पैसे. तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची, डॉक्टर फुकट तर देणार नाही, पैसे. तुम्हाला MRI करायचा आहे, पैसे. पैसे न भरता तुम्ही MRI करू शकता का? म्हणजे सगळ्याचं उत्तर काय आहे? पैसे. आणि ती आहे कुबेराची दिशा. म्हणजे कुबेर ही स्वतः पैशांची देवता आहे आणि ती आहे. मग तुम्ही विचार करा, त्या पाण्याच्या दिशेच्या देवतेला जर का तुम्ही किचन किंवा अग्नी किंवा काहीतरी असं ठेवले, मायक्रोवेव्ह, तर तुम्ही काय करताय? तर त्यातलं जे जलतत्व आहे घरातलं ते डिस्टर्ब करताय. मग ते करायचं नाही. मग तुम्ही तिथे काय ठेवा? एक पाण्याने भरलेला बाउल ठेवा. इट्स अ गुड थिंग टू डू. तर ते तुम्ही किंवा एखादं पाण्याचं वाहतं झरण्याचं चित्र लावा. आजकाल जे वॉटर माठ ठेवा पाण्याचा भरून, अगदीच काहीच प्रश्न नाहीये. तर त्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली करू शकता. ह्या बेसिक गोष्टी मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला माहितीच झाल्या पाहिजेत. कारण की अल्टिमेटली आपण करोडो रुपये देऊन घर घेतो. मग घरात कुठे काय असावं आणि कुठे असू नये. आता त्या दिशेला पडदे कुठले लावावे हे सुद्धा सायन्स आहे. की उत्तरेची खिडकी असेल तर तिथे लाल पडदे असू नये, कारण लाल कलर अग्नीचा आहे. मग तिथे निळे किंवा लाईट ग्रे कलरचे. दीज थिंग्स विल बी क्वाईट कम्पॅटेबल टू द वॉटर तत्व, जे पाणी तत्व आहे ते. मॅम, एक माझा छोटासा प्रश्न आहे की बरेच लोक आता फ्लॅटमध्ये राहतात आणि फ्लॅटमध्ये आम्ही गावावरून बिलॉंग केलंय, तर आम्हाला माहिती आमच्या जुन्या घरात मोठे उंबरठे होते. उन्हाळून आज जायला लागायचं. बरोबर. उंबरठ्याला एक महत्व राहायचं की उंबरठा उन्हाळायचं नाही वगैरे वगैरे. बरोबर. स्टेटमेंटच असतं. इट इज लाईक अ बॉर्डर आहे बाबा. आपल्या घराची इज्जत उंबरठ्याच्या पलीकडे नको जायला पाहिजे. तुम्हाला माहितीये ना रामायण कशामुळे झालं? हो, सीतेने लक्ष्मण रेखा ओलांडली झालं. आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तो प्रकार नाहीच आहे, जे काही असायला पाहिजे. फक्त ते एक ग्रेनाइटची किंवा एक स्टाईल लावून जातात ते फक्त. नाही, हा खूप म्हणजे आय रिअली थँक्स टू यू की तुम्ही एवढा छान प्रश्न विचारला. कारण वास्तूमध्ये हा प्रश्न कोणी घेत नाही की हा दुर्लक्षित आहे आणि तुम्ही हा विचारलाय. आय वॉज कमिंग टू दॅट पॉइंट की उंबऱ्याला काय महत्व आहे. की तुम्ही जर का बघितलं, एक चित्र काढा आणि त्या चित्राला बॉर्डर्स काढू नका. ते सगळं चित्र असं अर्धवट वाटेल. तर तुमचं घर हे घराचं दार हे एंट्री पॉइंट आहे. कशाचं एंट्री पॉइंट आहे? तर घरात येणाऱ्या चांगल्या एनर्जीचं आणि वाईट एनर्जी दोघांचं. मग त्याला जर का तुम्ही बॉर्डर प्रॉपर मेंटेन नाही केली तर ती एनर्जी कुठलीही अनफिल्टर्ड होऊन येते. म्हणूनच उंबरा कशाचा असावा ह्याचं सुद्धा आपल्याकडे शास्त्र आहे. की एक तर उंबर नावाचं झाड असतं आणि एक सागवान असतो, बरोबर. ह्यांचे आपण उंबरे करतो. बाकी कुठल्या पिंपळाचा वगैरे उंबरा करत नाही, कारण पिंपळ हा शनीचा आहे, बरोबर. त्याचा कधी उंबरा केलेला ऐकलाय का तुम्ही? नाही. म्हणजे त्याचे सुद्धा एक काय त्याला म्हणतात, टिकवूड वगैरे ह्या सगळ्याचे एक नियम आहेत. आणि उंबरा कधी लावावा ह्याला सुद्धा मुहूर्त आहे. म्हणजे आणला उंबरा आणि लावला असं होत नाही. त्या दिवशीचा मुहूर्त, दिवस, ह्या सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात. कारण तुम्ही बघा, घरात लग्न होऊन आलेली एखादी स्त्री पहिल्यांदा उंबरठा माप ओलांडते आणि मग येते. त्याला काहीतरी महत्व आहे. त्यामध्ये ग्रॅनाइटचे जे टाकतात ना, तुम्ही ग्रॅनाइट काढू शकत नसाल ना, तर ऍटलिस्ट तुम्ही उंबरा, लाकडी उंबरा. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल जर का वीज वगैरे कुठली आली तर दोनच गोष्टी प्रोटेक्ट करू शकतात. एक म्हणजे लाकूड, बरोबर ना, लाकूड, आणि आपण ती घोड्याचं जे नाल हे लावतो ते. तर ते त्याचं महत्व असं आहे की ते दे आर द परफेक्ट म्हणजे ते एनर्जी ऑब्झर्व करणारे एक एलिमेंट्स आहेत की ते एनर्जी निगेटिव्ह ऑब्झर्व करूनच माणूस आत आला पाहिजे. कोणीतरी निगेटिव्ह थॉट किंवा निगेटिव्ह ओरा घेऊन आत नाही आला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून तो उंबरा प्रत्येकाने, मग तो मे बी तुमचा ग्रॅनाइट वर तुम्ही लावा, बट दॅट शुड बी देअर. हे मॅन्डेटरी आहे, हे केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आता उंबरा किती महत्वाचा आहे किंवा लोक कोणते तरी इंटेन्शन घेऊन आपल्या घरात येतात. ओके. तर आजी अशी सांगायची आधी की आधी खूप कमी लोकांकडे धन राहायचं. म्हणजे पाटील असेल किंवा मग एखादा सावकार असेल बाबा किंवा राजा असेल, ठाकूर वगैरे असतील, मोठी हवेली त्यांच्याकडे. तर हे जे आपण काय म्हणतो, मॅट्रेस असते बाहेर टाकलेली, पायपुसणी वगैरे म्हणतो. बर, हा.
तर त्याची सुरुवात तिकडनं झाली असं त्यांचं म्हणणं होतं. आधी लोक वापरत नव्हते, तर त्याच्या खाली ते मीठ ठेवायचे. कोणीही आलं, चप्पल बाहेर काढायची, त्याचा पाय स्वच्छ करायचे, आत यायचं. खाली ऍक्च्युअली मीठ असायचं. हा, तर मीठ काय करतं, निगेटिव्ह एनर्जी तुमचं ऍब्झॉर्ब करतं. कारण की बऱ्याच लोकांच्या नजरा कुठे राहायचा, त्याच्याकडे धन आहे. कारण की तेव्हा पॉवर्टी लेवल खूप होती आणि खूप मोजक्या लोकांकडे कॉन्सन्ट्रेटेड पॉवर होती. खूप मोजक्या लोकांकडे पैसा खूप जास्त होता. बाकीच्या लोकांना खायचे वांदे होते. बऱ्याच लोकांच्या नजरा तिकडे जायचं की याच्याकडे खूप आहे, याच्याकडे खूप आहे, असं आपल्याला मिळालं पाहिजे, हे नजर लावायचं काम करायचंय. कोणी त्या इंटेन्शनने आत पण यायचं, काळी जादू असेल किंवा बऱ्याच गोष्टी. तर ते मीठ यासाठी टाकायचे की जेणेकरून ऍटलिस्ट ते कमी व्हावं, त्याचं एनर्जी सप्रेस व्हावी आणि उमलताना अजून ते 2 लेवलचं प्रोडक्शन फिल्टर होऊन यावी. मी तेव्हा हो सांगितलं. त्याच्यानंतर मला आता हे काही गोष्टी क्लिक होत आहेत की दोघं गोष्टी कोणत्या कोणत्या लेवलला. नाही, हे एकदम बरोबर म्हणाला तुम्ही आता काही दुकानात बघत असाल, दुकानदारांच्या इथे ना एक रेमेडी येते, तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली असेल. एक काचेचा ग्लास असतो, पाणी असेल, त्यात लिंबू असतो. हा, अगदी. तर हे जे काही प्रकार आहेत, अगदी लिंबू म्हणा, आजकाल तर असं कळालं की पाण्याला म्हणजे लोकांनी प्रूव्ह केलंय की वॉटर कंटेन्स द मेमरी. पाण्याची पण मेमरी असते आणि पाणी सुद्धा आजूबाजूची एनर्जी सक करत. खरंय. आणि हे खरंय, म्हणूनच पूर्वी झऱ्याचं पाणी पवित्र मानलं जायचं, असं आहे ते. तर ह्यात नुसतंच मीठ नाहीये, मी ह्यात अजून एक ऍड करते की त्याबरोबर जी फिटकरी म्हणजे आपण तुरटी म्हणतो, ही पण तेवढीच एनर्जी क्लिन्झिंग मटेरियल आहे. सो जसं आपण आपलं लोक आता बघा, आपली आजी वगैरे लोक, आपण कुठनं बाहेर लहानपणी आपलं आठवत असाल, आपण कुठून छान दिसून आलो वगैरे की आपली दृष्ट वगैरे काढायची, तुम्हाला माहिती मिठाने वगैरे, तशी घराला सुद्धा दृष्ट लागू शकते. त्यासाठी मिठाबरोबर नेहमी तुरटीचा उपयोग हा तुम्ही बाहेर जरी करू शकत नसाल तरी रोज तुम्ही जेव्हा घरात मॉबिंग करता, पोचता, तर त्यामध्ये मीठ आणि तुरटी ह्याचं कॉम्बिनेशन जर का केलं तर जी सूक्ष्म रूपात जी साठलेली आहे कॉर्नर्सना, बेसिकली घराच्या कॉर्नरला, तर ती पूर्ण फॅनिश आउट व्हायला मदत होते. हे तुम्ही डेलीच करू शकता आणि डुएबल आहे. अंघोळ करताना पण पाण्यात थोडं आपणही करू शकतो, सो दॅट आपला ऑरा मेंटेन राहील, क्लीन राहील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या करायला हरकत नाही आणि हे फार लेंदी आणि लॉंग प्रोसेस नाहीये आणि खर्चिक पण नाही. खरंय. आणि मला ही गोष्ट खरंच भारी वाटली, कारण आता मी पण घर घेण्याच्या प्रोसेसमध्येच आहे. तर मला माहिती किती प्रेशर असतो की बजेट, लोकेशन, त्याच्यानंतर आवडणारी गोष्ट पाहिजे सगळी, आणि त्यातनं त्या नंबरचा फ्लॅट अवेलेबल पाहिजे, त्या लेवलचा पाहिजे, कमी पण नको, वरती पण नको, खाली पण नको. आणि त्यात मग सगळ्यात शेवटी आपण कुठे विचार करतो की बाबा मग हे वास्तुनिशी बरोबर आहे का? कारण की जाहिरात करताना प्रत्येक बिल्डर तेच म्हणतो की वास्तू कंप्लायंट आहे. एक्झॅक्टली. तर ते म्हणतील, पण आता सपोज 100,000 घर बांधले तर सगळ्यांना शक्य नाही. पण तुम्ही एक बघितलं का चेतन सर, की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता आपण ॲस्ट्रॉलॉजी आणि रत्न अध्यायाबद्दल जो माझा टॉपिक आहे तो बोललो, प्रत्येक अगदी 12 मजली इमारत बघा, नाहीतर 21-22 मल्टी स्टोरेज बिल्डिंग, त्याच्यामध्ये 8वा जो आहे तो रेफ्युज एरिया असतो, 8वा. मग त्याचं रिझन तुम्हाला काही माहिती आहे? 8 नंबर इज असोसिएटेड विथ द सॅटर्न. हो का? आणि त्यामुळे आपण असे की 8व्या मजल्यावर रेफ्युज एरिया ठेवतो त्याच्यावर, आणि 13व्या मजल्यावर पण असतो. त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही घर घेताना असे नंबर्स घ्या की जे तुमच्या बर्थ डेटशी कोरिलेट करतायत. खूपदा असं होतं की जो इन्फिनिटीचा नंबर आहे, 888 किंवा 808 किंवा 13 नंबर, हे नंबर शक्यतो घेणं टाळा, कारण त्या प्रत्येक नंबरची एक एनर्जी असते. बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला चॉईस असेल, तुम्हाला बुकिंग मधला असेल फ्लॅट, तर प्लीज तो नंबर घेताना, कारण तुमचं जे काही इथून पुढं तुम्ही पार्सल मागवणार आहात, अमेझॉन, फ्लिपकार्ट, सगळ्यावरची पार्सल त्या नंबरवरती येणार आहे. तुमच्या घरातल्या प्रत्येक न्यूज त्या घरावरती येणार आहे. मग तो नंबर किती महत्वाचा आहे न्यूमरोलॉजीच्या दृष्टीनं. त्यामुळे नुसतंच वास्तू तर आहेच, अर्थात त्यातलं मी तर म्हणजे आय ऑलवेज सपोर्ट की तुम्ही वास्तू बघूनच घर घेतलं पाहिजे, पण त्याबरोबर घराचा जो नंबर आहे दॅट विल बी डिसाइडिंग XYZ फलाना आणि हा नंबर, दॅट नंबर विल डिसाइड द डेस्टिनी ऑफ दॅट होल हाऊस. तो 8 जरी असला पण तुमच्या बर्थडेचा मुलांक आणि बाकीच्या मुलांक भाग्यांक जर का तुम्हाला चांगला असेल तर काही हरकत नाही. पण तो इन्फिनिटीचा त्याचा अर्थ पण तो होतो की, पण इन्फिनिटी तो तेव्हाच होतो जेव्हा आपण त्याला आडवं करतो. इन्फिनिटी सरळ गेली तरी इन्फिनिटी होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी अशा आहेत की त्या शक्यतो काही नंबर्स टाळलेले बरे. काही नंबर्स जे आहेत 15, 24, 6 हे नंबर सगळ्यांना चालतात, ते तुम्ही घ्या. डेफिनेटली. तर मला खरंच भारी वाटलं. आणि तुम्ही जरी फ्लॅट घेत असाल तर एकदा मॅम सोबत तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकतात, कारण की एक 50, 60, 70 लाखाची गोष्ट आपण घेतोय.
तर एकदा एका तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन घेतलेलं कधी बरं आयुष्याचे. आपण मिडल क्लास लोक आहेत की आपण आयुष्यात 1000 घर घेतो, दुसऱ्यांदा आपण घेऊ शकत नाही, ते पण लोनवर घेतो. नाही, पण एक असंच घर घेतलं की त्यातनं तुमची 4 घरं होणार असतील, होणार घरही लाभतं ना. अगदी अगदी बरोबर आहे. तर मग एकदा कन्सल्टेशन करून आपल्या मनातले काही प्रश्न असतील ते दूर गेलेले बरे आहेत. तर डेफिनेटली तुम्हाला जर वाटत असेल कन्सल्टेशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मॅमचा नंबर आणि इंस्टाग्राम आयडी मेन्शन करून देईल. तुम्ही डेफिनेटली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हवं तर पॉडकास्टचा रेफरन्स सुद्धा देऊ शकतात. ते डेफिनेटली तुम्हाला मदत करतील. आणि मॅम थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्ही इथं आलात आणि एक नवीन मेथड आम्हाला माहिती पडली की वास्तूमध्ये सुद्धा आपण न तोडफोड करता रत्न अध्याय वापरून सुद्धा आपण काहीतरी छान छान रेमेडीज करून आपलं एनर्जी जे आहे घरातली ते बॅलन्स करू शकतात. तर खूप बरं वाटलं आणि आय होप हा एपिसोड आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. थँक्यू सो मच.